नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः लाखो लोकांची पैशाकडे बघण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. हो, हे पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. चला तर मग बघूया यात असं काय खास आहे. या पुस्तकाचं सगळा सार ना तो दोन वडिलांच्या गोष्टीत दडलेला आहे. त्यांचे पैसाबद्दलचे विचार इतके वेगळे होते की जणू काही ते दोन वेगवेगळ्या दुनियेतच राहत होते. तर मग सुरुवात करूया याच दोन विचारसरणींपासून ज्यांनी कियोसाकींच्या संपूर्ण आर्थिक आयुष्याचा पाया रचला. बघा, गंमत अशी होती की कियोसाकींचे गरीब वडील म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील होते, उच्च शिक्षित, PhD झालेले, पण पैशांसाठी कायम झगडणारे. आणि दुसरीकडे होते श्रीमंत वडील, त्यांच्या मित्राचे वडील, जे 8वी पास सुद्धा नव्हते, पण हवाईमधले एक मोठे श्रीमंत उद्योजक बनले होते. त्यांच्या सल्ल्यामधला फरक तर बघा, किती जमीन आसमानाचा आहे. एकाचा सल्ला होता की खूप शिका म्हणजे एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल, तर दुसऱ्याचा सल्ला होता की खूप शिका म्हणजे एक चांगली कंपनी विकत घेता येईल. विचारसरणीतला हाच तो मूळ फरक होता. श्रीमंत वडिलांनी एक साधा नियम सांगितला होता: मला हे परवडणार नाही असं कधीच म्हणायचं नाही, कारण हे वाक्य तुमच्या मेंदूला विचार करण्यापासून थांबवतं. याउलट मी हे कसं मिळवू शकेन हा प्रश्न विचारायचा. हा प्रश्न तुमच्या मेंदूला कामाला लावतो, त्याला विचार करायला भाग पाडतो आणि तुमची आर्थिक बुद्धी वाढवतो. आणि विचारांमधला हाच फरक आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो की का बहुतेक लोक खूप मेहनत करूनही एका आर्थिक सापळ्यात, एका चक्रात अडकून पडतात. या सापळ्याला किंवा या चक्राला श्रीमंत वडील उंदरांची शर्यत म्हणायचे. आणि या शर्यतीला चालवणारे इंजिन काय आहे माहितीये? फक्त दोन भावना, एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे लोभ. हे चक्र कसं चालतं ते बघा. सगळ्यात आधी पैसे नसण्याची भीती वाटते म्हणून आपण नोकरी शोधतो. मग येतो पगार, आणि पगारासोबत येतो लोभ किंवा सगळ्या छान छान वस्तू विकत घ्यायची इच्छा. मग आपण ते पैसे खर्च करतो, अनेकदा तर खर्च वाढवतो. आणि मग काय, पुन्हा भीती वाटते की पैसे संपतील, आणि हे चक्र पुन्हा सुरू होतं. रोज उठा, कामावर जा, बिल भरा, परत तेच. आपण धावत असतो, पण कुठे पोचतोय ह्याचा विचारच करत नाही. म्हणूनच श्रीमंत वडील म्हणायचे की नोकरी ही एका मोठ्या दीर्घकालीन समस्येवरचा एक तात्पुरता म्हणजे शॉर्ट टर्म उपाय आहे. लोक फक्त पुढच्या पगारावर लक्ष ठेवतात आणि खरी संपत्ती कशी बनवायची हे विसरूनच जातात. बरं, मग या चक्रातून बाहेर पडायचा मार्ग काय? श्रीमंत वडिलांनी दिलेलं उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल. इतकं सोपं पण तितकंच प्रभावी आहे. त्यांच्या मते श्रीमंत होण्यासाठी फक्त एकच नियम पाळायचा आहे. नियम नंबर 1, ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजेच मालमत्ता आणि दायित्व यातला फरक ओळखायला शिका आणि फक्त मालमत्ता खरेदी करा, बस. आता मालमत्ता म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत, अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. सिंपल. आणि त्याच्या अगदी उलट, दायित्व म्हणजे काय? तर अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते. आणि खरा फरक इथेच तयार होतो. श्रीमंत लोक त्यांचं आयुष्य मालमत्ता म्हणजे ॲसेट्स विकत घेण्यात घालवतात, तर दुसरीकडे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक दायित्व म्हणजे लायबिलिटीज विकत घेतात. आणि गंमत म्हणजे ते त्यांना मालमत्ता समजत असतात. इथेच तो एक मोठा वादग्रस्त प्रश्न उभा राहतो. या व्याख्येनुसार आपलं घर ज्यात आपण राहतो ते ॲसेट आहे की लायबिलिटी? श्रीमंत वडिलांचं उत्तर स्पष्ट होतं, ते एक दायित्व आहे. कारण दर महिन्याला घराचा हप्ता, टॅक्स, मेंटेनन्स या सगळ्यासाठी ते आपल्या खिशातून पैसे काढत राहतं. आणि हे ॲसेट लायबिलिटीचं गणित कळलं की श्रीमंत वडिलांचा पुढचा धडा अजून महत्त्वाचा वाटू लागतो. तो म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यवसायावर लक्ष द्या. याचा अर्थ काय? तर आपली नोकरी आणि आपला व्यवसाय यातला फरक समजून घेणं. आपली नोकरी किंवा प्रोफेशन हे फक्त बिलं भरण्यासाठी पैसे मिळवण्याचं साधन आहे. पण आपला खरा बिझनेस म्हणजे आपला ॲसेट कॉलम, म्हणजे आपल्या मालमत्तेची यादी. म्हणजे सल्ला अगदी सरळ आहे. तुमची नोकरी सोडू नका, ती चालू ठेवा, पण त्याचबरोबर तुमचं ॲसेट कॉलम तयार करायला सुरुवात करा. आर्थिक अडचणीचं मुख्य कारण हेच आहे की लोक आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करतात, पण स्वतःच्या व्यवसायाकडे, स्वतःच्या ॲसेट कॉलमकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मग खरी मालमत्ता म्हणजे काय? तर अशी मालमत्ता जी तुमच्याशिवायही काम करते. जसं की एखादा व्यवसाय ज्यात तुमची गरज नाही. स्टॉक्स, बॉन्ड्स, भाडं मिळवून देणारी प्रॉपर्टी किंवा पुस्तकांमधून किंवा इतर गोष्टींमधून मिळणारी रॉयल्टी. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमच्यासाठी पैसे कमवतात. आणि मग महागड्या गाड्या, मोठमोठे बंगले, या चैनीच्या वस्तूंचं काय? श्रीमंत लोक त्या कशा विकत घेतात? तर ते सगळ्यात शेवटी घेतात. आधी ते आपला ॲसेट कॉलम मजबूत करतात.
मग त्या ॲसेट्समधून जे उत्पन्न मिळतं त्यातून ते या वस्तू खरेदी करतात. म्हणजे त्यांची मालमत्ता त्यांच्या चैनीचा खर्च उचलते, त्यांची मेहनत नाही. या उलट मध्यमवर्गीय लोक आधी क्रेडिटवर चैनीच्या वस्तू घेतात आणि स्वतःला कर्जाच्या खाईत ढकलतात. हेच सार या वाक्यात दडलंय की तुम्ही किती पैसे कमवता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्यातले किती पैसे ठेवता आणि ते तुमच्यासाठी कसे काम करतात हे महत्त्वाचं आहे. यालाच फायनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक साक्षरता म्हणतात. आणि म्हणून रिच डॅड पुअर डॅड आपल्याला जाता जाता एकच पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतं. विचार करा, शेवटच्या पगारातून जे काही खरेदी केलं गेलं ते एक ॲसेट होतं की एक लायबिलिटी? कारण याच एका प्रश्नाचं उत्तर आपलं आर्थिक भविष्य ठरवू शकतं.